नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपल्याला बांधकाम कामगार योजनेविषयी माहिती घ्यायची आहे। बांधकाम कामगारांना मिळणार मोफत भांडी संच, पहा नवीन अपडेट। मित्रांनो, ही 2025 मध्ये आलेली अपडेट्स आहे, ज्यामध्ये कोणाला भांडी मिळणार आणि कोणाला भांडी मिळणार नाही याविषयी आपण सर्व यामध्ये जाणून घ्यायचं आहे। यामध्ये नवीन अर्ज कसा करायचा, भांड्यांच्या संचामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत आणि यासाठी पात्र कोण आहे हे सर्व आपण जाणून घेणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। या अंतर्गत बांधकाम कामगारांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या 30 विविध प्रकारच्या स्टीलच्या भांड्यांचा संच मोफत वाटप करणार आहे। ही योजना येत्या 7 दिवसांमध्ये सुरू होणार असून पात्र कामगारांना त्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे। या लेखामध्ये आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती, लाभार्थी कोण असू शकता, अर्ज कसा भरावा आणि कोणती कागदपत्रे आहेत याबद्दल तपशिलावर चर्चा करणार आहोत। योजनेची ठळक वैशिष्ट्ये। सरकारतर्फे बांधकाम कामगारांना 30 भांड्यांचा संच मोफत देण्यात येणार आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम विभागात नोंदणी करणे आवश्यक आहे। अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने फक्त 1 रुपयात भरता येईल। नोंदणीकृत कामगारांना त्यांच्या घरपोच भांडी ह्या मिळणार आहेत। ही योजना फक्त 7 दिवसांकरता सुरू असेल, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरणे महत्त्वाचे आहे। भांड्यांची यादी। या योजनेअंतर्गत कामगारांना मिळणाऱ्या 30 भांड्यांची संपूर्ण यादी ही खालीलप्रमाणे असेल। त्यामध्ये नंबर 1 ला जेवणाचे ताट 4 नग, नंबर 2 ला वाट्या 8 नग, नंबर 3 ला पाण्याचे ग्लास 4 नग, नंबर 4 ला पातेले झाकणसह 2 नग वेगवेगळ्या आकारांचे, नंबर 5 ला भात वाढण्याचा मोठा चमचा 1 नग, नंबर 6 ला वरण वाढण्याचा मोठा चमचा 1 नग, नंबर 7 ला पाण्याचा जग 2 लिटर क्षमतेचा 1 नग, नंबर 8 ला मसाला डब्बा 7 भागांमध्ये विभागलेला 1 नग, नंबर 9 ला स्टोरेज डब्बे झाकणसह 3 नग। त्यामध्येच 14 इंची, 16 इंची आणि 18 इंची अशा प्रकारे हे असणार आहेत। नंबर 10 ला परात 1 नग, नंबर 11 ला कुकर 5 लिटर क्षमतेचा 1 नग, नंबर 12 ला कढई 1 नग, नंबर 13 ला स्टीलची टाकी झाकणसह 1 नग। या सर्व भांड्यांची गुणवत्ता उत्तम असून दैनंदिन वापरासाठी अत्यंत उपयोगी आहेत। विशेष म्हणजे सर्व भांडी ही स्टीलची आहेत, ज्यामुळे त्यांचा वापर हा दीर्घकाळ आपल्याला करता येईल। योजनेचे पात्रता व निकष। या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। त्यामध्ये नंबर 1 ला अर्जदार बांधकाम क्षेत्रात काम करणारा कामगार असावा, नंबर 2 ला अर्जदाराने बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असावी किंवा नव्याने नोंदणी करण्यासाठी तयार असावा, नंबर 3 ला कामगाराने किमान 90 दिवस क्षेत्रामध्ये बांधकाम काम केलेले असावे आणि नंबर 4 ला महाराष्ट्र राज्याचा हा रहिवासी असावा। पुढे आपण आवश्यक कागदपत्रे बघूया। या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे तयार ठेवावीत। नंबर 1 ला वयाचा पुरावा, त्यामध्ये जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड इत्यादी। नंबर 2 ला 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, कंत्राटदार किंवा नियोक्त्याकडून मिळालेले प्रमाणपत्र। नंबर 3 ला रहिवाशी पुरावा, त्यामध्ये रेशन कार्ड किंवा वीज बिल किंवा भाड्याचा करार इत्यादी। नंबर 4 ला ओळखपत्र, त्यामध्ये आधार कार्ड किंवा मतदान कार्ड आणि पॅन कार्ड यापैकी एक। नंबर 5 ला बँक खात्याचे तपशील, त्यामध्ये पासबुक किंवा रद्द झालेला चेक। नंबर 6 ला पासपोर्ट आकाराचे 2 फोटो। सर्व कागदपत्रे स्कॅन करून डिजिटल स्वरूपात तयार ठेवावीत, जेणेकरून ऑनलाईन अर्ज भरताना ती सहज अपलोड करता येईल। समोर बघूया अर्ज प्रक्रिया। त्यामध्ये नंबर 1 ला ऑनलाईन नोंदणी। अधिकृत वेबसाईटवर जा, नवीन खाते तयार करा किंवा विद्यमान खात्यावर लॉग इन करा। बांधकाम विभाग नोंद या विभागावरती क्लिक करा। नंबर 2 ला फॉर्म भरणे। सर्व माहिती अचूकपणे भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, प्रोफाईल अपडेट करा। शुल्क भरणे। 1 रुपया नोंदणी शुल्क भरा, ऑनलाईन पेमेंट पद्धतीचा वापर करा। 4 नंबरला अर्ज सबमिट करणे। सर्व माहिती पुन्हा तपासून पहा, फॉर्म सबमिट करा, पावती डाउनलोड करा आणि जतन करून ठेवा। मित्रांनो, यामध्ये हा अर्ज आपण स्वतः न भरता नजीकच्या आपल्या जवळच्या कॉम्प्युटर सेंटरवरती जाऊन हा आपण सहजपणे भरू शकतो।
कारण यामध्ये आपल्याकडून चुका देखील होऊ शकतात की जेणेकरून हा आपला जो अर्ज आहे तो बाद झाला पाहिजे नाही। योजनेचे फायदे। या योजनेमुळे बांधकाम कामगारांना अनेक फायदे होतील। त्यामध्ये आर्थिक बचत, भांड्यांचा संच विकत घेण्यासाठी लागणारा खर्च वाचेल, दैनंदिन सोयी सुविधा, दररोजच्या वापरासाठी आवश्यक भांडी उपलब्ध होतील। नंबर 3 ला दीर्घकालीन उपयोगिता। स्टीलची भांडी असल्याने दीर्घकाळ ही टिकणार आहे। स्वास्थ्य संरक्षण। स्टीलची भांडी वापरल्याने आरोग्य चांगले राहील। सरकारी योजनेची जागरूकता। इतर कल्याणकारी योजनेबद्दल माहिती मिळेल। बांधकाम कामगारांसाठीची भांडी वाटप योजना ही राज्य सरकारांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामुळे कामगारांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा होईल। या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कामगारांनी लवकरात लवकर अर्ज भरावेत। अर्ज प्रक्रिया सोपी असून फक्त 1 रुपयांमध्ये पूर्ण होते। आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून योग्य पद्धतीने अर्ज भरल्यास 30 भांड्यांचा संपूर्ण संच घरपोच मिळू शकतो। सरकारच्या या उपक्रमामुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना जीवनमान्यात निश्चितच सुधारणा होईल। या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट, चॅनल किंवा हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा। लक्षात ठेवा, ही योजना फक्त 7 दिवसांकरता सुरू असेल, त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरणे महत्त्वाचे आहे। बांधकाम क्षेत्रातील सर्व कामगारांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 7 दिवसांसाठी भांडे मिळण्यासाठी सरकारने ही योजना पुन्हापणे चालू केलेली आहे। या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता। याचा फायदा सर्वांना व्हावा म्हणून आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया। धन्यवाद।